नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. रेल्वे शिक्षक भरती विषयीची एक महत्त्वाची अपडेट आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठीची अंतिम मुदत ही 6 फेब्रुवारी ही देण्यात आलेली होती, परंतु आता त्याच्यामध्ये काही कारणामुळे वाढ करण्यात आलेली आहे आणि जर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं असेल शिक्षक भरतीसाठी तर आता ही अंतिम मुदत ही 16 फेब्रुवारी ही असेल. तर लक्षात ठेवा, 6 फेब्रुवारी ही अंतिम मुदत होती, म्हणजे उद्या शेवटचा दिवस होता, परंतु याच्यामध्ये 10 दिवसांनी वाढ झालेली आहे. आता 16 तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करता येणार आहे, हे लक्षात ठेवा. आता बऱ्याच उमेदवारांच्या काही अडचणी होत्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे आमच्याकडे सेंट्रल फॉर्मॅट मधलं कास्ट सर्टिफिकेट नाही, म्हणजे कम्युनिटी सर्टिफिकेट. ज्या ठिकाणी तुम्हाला कम्युनिटी सर्टिफिकेट मागितलं जातं, तुम्हाला त्या ठिकाणी नंबर वगैरे टाकायचा आहे आणि तारीख टाकायची आहे की तुमचं सर्टिफिकेट कधीचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ही चेक केलं जाईल तुम्ही कोणत्या सर्टिफिकेटचा नंबर टाकलाय आणि तुमच्याकडे सेंट्रलचं सर्टिफिकेट आहे का त्या फॉर्मॅट मधलं. तुम्ही जर ती पीडीएफ बघितली, त्या पीडीएफ मध्ये SC ST किंवा OBC NCL ला कोणत्या फॉर्मॅट मधलं सर्टिफिकेट पाहिजे, तसेच EWS वाल्यांना सुद्धा कोणत्या फॉर्मॅट मधलं सर्टिफिकेट पाहिजे त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे, म्हणजे ते सेंट्रलचा फॉर्मॅट आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ते सेंट्रलच्या फॉर्मॅट मधलं सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन जे काही डॉक्युमेंट्स लागतील, आपलं स्टेटचं सर्टिफिकेट आणि इतर जे काही डॉक्युमेंट लागतील ते डॉक्युमेंट देऊन तुम्हाला किमान 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळून जाईल. म्हणजे तुम्हाला तेवढा फॉलोअप घ्यावा लागेल. म्हणजे 5 ते 6 दिवसामध्ये मिळतं, परंतु तुम्हाला तेवढा फॉलोअप घ्यावा लागेल आणि 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळालं की नंतर मग तुम्ही सावकाश, कारण 10 दिवसांचा आता जे काही एक्सटेन्शन आहे ऍप्लिकेशनसाठी देण्यात आलेला आहे आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला तेवढ्या दिवसामध्ये सर्टिफिकेट मिळून जाईल आणि नंतर तुम्ही व्यवस्थित ऍप्लिकेशन करा. कारण जर समजा तुम्ही स्टेटचं सर्टिफिकेट जोडलं तर मात्र तुम्हाला DV साठी अडचणी येतील. मी आधी पण सांगितलं होतं की तुमच्याकडे सेंट्रल फॉर्मॅट मधलंच या ठिकाणी सर्टिफिकेट असायला पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही म्हणजे याच शिक्षक भरतीसाठी नाही, तुम्हाला समजा केंद्रीय विद्यालयासाठी असतील किंवा समजा नवोदय विद्यालयासाठी ऍप्लिकेशन करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा सेंट्रलचं सर्टिफिकेट लागतं. त्याच्यामुळे तुम्ही सेंट्रलचं सर्टिफिकेट काढून घेणं कधीही चांगलं आहे, कारण उगाच त्या ठिकाणी ऐन वेळेला पळापळी करण्यापेक्षा तुम्ही ते आधीच सर्टिफिकेट काढून घ्या, त्याचा फायदा तुम्हाला नंतर सुद्धा होईल. त्याच्यामुळे या 4-5 दिवसामध्ये तुम्ही ते सर्टिफिकेट काढून घेऊ शकता आणि मग 16 तारीख ही शेवटची असेल. 16 तारखेपर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन करायला मुदत देण्यात आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला करेक्शन करायचं असेल तर करेक्शन म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन केलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल करायचा असेल, म्हणजे इव्हन तुम्हाला लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे स्टेटचं सर्टिफिकेट होतं आणि तुम्ही तेच टाकले, मग तुम्ही फॉर्म भरलाय, मग आता तुमच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झालेला असेल की सर मग आम्ही तर ऍप्लिकेशन केलंय, मग आता आम्ही नेमकं काय करू. तर लक्षात ठेवा, तुम्हाला करेक्शन साठीची विंडो मिळेल. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे सर्टिफिकेट नव्हतं, मग तुम्ही ते आत्ता काढून घ्या आणि आत्ता काढून घेतलं की ज्यावेळेस करेक्शनची विंडो सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करता येईल, हे लक्षात ठेवा. मग बदल करण्यासाठीची डेट काय असणार आहे तर आधीची तारीख बदल करण्यासाठी म्हणजे करेक्शन करण्यासाठी किंवा मॉडिफिकेशन करण्यासाठी 9 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी ही तारीख होती आणि आता याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि तो बदल 19 फेब्रुवारी पासून ते 28 फेब्रुवारी पर्यंत बदल या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता. आता 16 तारीख ही अंतिम असणार आहे, त्याच्यामुळे किमान 16 तारखेला तरी तुमचा दाखला तुमच्या हातामध्ये असणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या की शेवटची जी तारीख असणार आहे 16 फेब्रुवारी, तर त्या तारखेचं तुम्हाला जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडून DV साठी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मागितलं जाईल. त्याच्यामुळे 16 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला जरी डॉक्युमेंट मिळालं, कास्ट सर्टिफिकेट मिळालं तरी चालेल. तुम्ही त्याच्या आधी सगळी प्रोसेस करून घ्या, फक्त सबमिट करू नका. तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं की त्याचा नंबर टाका आणि त्याच्यानंतर सबमिट करा, पेमेंट करा. पेमेंट करण्यासाठी सुद्धा 16च्या नंतर 2 दिवस असतील, म्हणजे 17 आणि 18 तारखेपर्यंत तुम्हाला पेमेंट करता येईल. म्हणजे लक्षात ठेवा की तुमचं रजिस्ट्रेशन झालं, तुम्ही सगळी माहिती भरली, पेमेंट करण्यासाठी थांबा आणि मग 17 आणि 18 तारखेला पेमेंट केलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर 19 आणि 28 तारखेपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये जे मॉडिफिकेशन करायचं आहे ते तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्याकडे हे सर्टिफिकेट नसेल ते काढून घ्या, ही तुमच्यासाठी एक संधी असेल आणि 16 तारीख ही शेवटची आहे, तर हे लक्षात ठेवा. आता एक सगळ्यात महत्त्वाचं बघा की जे शैक्षणिक पात्रता होती त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे, तो नेमका बदल काय आहे तर याचाही व्हिडिओ स्पेशल मी बनवेल आणि मग तुम्ही आता त्याच्यामध्ये पात्र आहात की अपात्र आहात हे तुम्हाला समजेल. जास्त काही बदल नाही झाला, थोडासा बदल झालेला आहे प्रायमरीसाठी. थोडक्यात तुम्हाला सांगतो, परंतु नंतर डिटेलमध्ये सांगतो की प्रायमरीसाठी BEd हे अलो केलेलं होतं, परंतु आता BEd ची अट ही काढून टाकलेली आहे. म्हणजे प्रायमरीसाठी 1 ते 5 या वर्गासाठी BEd वाले आता पात्र नसतील.
तर हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर मी एक स्पेशल असा व्हिडिओ बनवेल, त्याच्यामध्ये नेमकी कोणती पात्रता आहे हे या ठिकाणी तुम्हाला समजेल आणि नंतर तुम्ही पात्र आहात किंवा काय तर हे या ठिकाणी तुम्हाला समजेल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठीची जी तारीख आहे ती वाढलेली आहे, तर ही या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. भेटू आपण पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.